उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि या सूचनांचं पालन करण्यासाठी आता कॅबिनेट मंत्री बाळासाहेब भवनमध्ये येणार आहेत। आपण पाहतोय दादा भुसे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पण या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे। दादा भुसे आपल्यासोबत आपण याच्याशी बोलणार आहोत। दादा, या ठिकाणी आता जनता दरबार भरतोय, जनतेच्या समस्या सोडवल्या जात आहेत, आज देखील बऱ्याच लोकांना अटेंड करण्यात आलं, काय म्हणणं? माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आपलं पक्षाचं जे कार्यालय माननीय बाळासाहेब भवन, आज या ठिकाणी माननीय उद्योग मंत्री उदयजी सामंत, माननीय परिवहन मंत्री सरनाईक साहेब आणि मी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहोत। मला वाटतं की 10 वाजेपासून या ठिकाणी आम्ही जबाबदारी या ठिकाणी स्वीकारलेली आहे। पक्ष कार्यालयामध्ये काही जे कोण अडी अडचणी घेऊन त्यांचे प्रश्न घेऊन लोक आलेली असतील तर ते प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी संपन्न होत आहे। दादा, तुम्हाला राजकीय प्रश्न विचारायचा आहे, पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला आहे का? कारण तुम्ही पण नाशिकचे आहात, तुमचं देखील नाव चर्चेत होतं। मला वाटतं मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे, या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय जे काही निर्णय करतील त्या निर्णयाचं पालन करणं आमची जबाबदारी असेल। आवाज सोडलेला नाही अजून पण, कारण भाजपही आग्रही आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय जे निर्णय करतील त्या निर्णयाचं आम्ही पालन करू। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय या ठिकाणी दादा भुसे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि म्हटलेलं आहे की जी भूमिका उपमुख्यमंत्री घेतील त्या भूमिकेशी बांधील राहा। कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।